साखरूतलं गाड्यातनं पटकन उतरायचं, बैलांना प्रेमाने म्हणायचं हे चला की रे, मला रेस जिंकून दे की रे, शर्यत जिंकून दे की रे. बैलगाडा काय रेल्वे गाडी पण निघाली असती खड्ड्यातनं बाहेर, काय का नाही? नाही मला आधी रायाने सांगितलं होतं ना, असं पाया पडून काय होत नसतं, म्हणून म्हटलं त्याचा जिगरगाव तुम्ही वापरून घेतला. पण ह्या सगळ्यामध्ये जय भाऊचं आपल्याला लय आवडतं. आपली बुलेट कुठं चाक रुतत नाही, काय नाही, डगडग 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 करत यायचं, निवांत बॉडी बिडी दाखवायची, फायटिंग करायची, मजा आहे सगळी. माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो, तो मला म्हणला एका मालिकेमध्ये 2 बॉडी बिल्डर हिरो, एवढे बॉडी बिल्डर हिरो, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणलं तुला काय प्रॉब्लेम होतो? म्हणजे नाही, तो राया आला पंढरपुरात की सगळ्या कोंबड्या सैरा वैरा पळायला लागतात. व्हेजिटेरियन आहे पण असं झालं का? अंड पण नाही का? अंड पण नाही का? मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जयची बॉडी कशाने झाली? तर तो म्हणला दुधानी. लोक पसरवतात, काय काय बोलतात बाबा आपल्याला काय माहित नाही. मोठे मोठे लोक, तुम्ही आता स्टार लोक, तुमच्याविषयी गावातले लोक काय काय बोलत असतात नाही का? बोलण्यावर आठवलं तुझ्याला मी काय बोलतोय, आज तुम्हा सगळ्यांना बोलतं करायला मी तर बोलवले. मी बोलायला लागलो तर हे म्हणतील हा कोण बोलतोय, काय बोलतोय कधीचा, काय त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय म्हणतो प्रश्न. पण तुला माहितीये का, तू मगाशी बोलला माझी दुधाने म्हणली बॉडी, हे उलट आहे. उलट आहे ना? उलट आहे. विशालची दुधाने म्हणेल आणि माझी तुम्ही एकत्र करू नका. कारण काय होतंय ना, कोंबड्या पडायला लागले की वाटते तुझ्यामुळे घाबरून पडतंय आणि ह्यो दुधाने बॉडी बनवतोय असं वाटतंय. तसं नाही आहे, तो व्हेजिटेरियन नाही, हा अंडी खातोय. कधी त्याच्या बर्थडेला काय तुम्हाला द्यावंच वाटलं, अंड्याचा ट्रे द्या. तर आता आपण त्यांना बोलतं करूया, त्यांना प्रश्न विचारूया. नीनाताई, आज अनेक वर्षांनी तुम्ही स्टार प्रवाहावरती पुन्हा एकदा येत आहे. हा, इतकी सुंदर भूमिका, हा मंजिरीच्या आईची भूमिका तुम्ही, उमाची भूमिका तुम्ही निभावताय. काय इतक्या सुंदर दिसता राव, मला खरंच या भूमिकेविषयी अजून काय सांगाल तुम्ही? काय सांगू आता, तुम्ही सगळंच बोललात. सुंदर दिसताय हो तुम्ही, मला भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे. सुंदर दिसते तर ते धन्यवाद खूपच. नाही, खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे. त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे प्रत्येक. आणि ही स्टार कास्ट बघावं, म्हणजे मज्जाच मज्जा आहे पंटर लोक. तर ह्या कारणासाठी मी ही मालिका घेतली. वाह वाह वाह, जबरदस्त. आणि दुसरं म्हणजे स्टार प्रवाहावरती मी, म्हणजे माझी शेवटची मालिका देवयानी, इतकी वर्ष झाली मालिका करून. त्याच्यामुळे पुन्हा आठवण येत होती स्टार प्रवाहाची आणि योगायोग आला. दमदार एंट्री झाली की पुनरागमन व्हावं असं व्हावं, काय आहे की नाही? मंजिरी, तू स्टार प्रवाहासाठी परिवाराची तू सदस्य आहेतच, तुझा स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, काय की नाही? तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात, वेगळ्या ढंगात बघायला मिळते. फार बैलगाड्यांची शर्यत खेळलीच राव तू. अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी? पहिलीच आहे, खरंच पहिली आहे. आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता, बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी, आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यतच. काय तो अनुभव काय होता? तुम्ही पंढरपुरात शूटिंग केलं बैलगाड्याच्या शर्यतीचं, काय अनुभव होता, काय सांगतील? अविस्मरणीय अनुभव होता. मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे. मी तो असा रंगवून ठेवणार आहे माझ्यासोबत. मी जसं म्हटलं की माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते, त्यात बसत होते. आणि बैलगाड्यात बसणं वेगळं, चालवणं वेगळं, आणि ती शर्यतीत पळवणं तर अजूनच वेगळं. आणि माझे जे बैल होते, बापरे, ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते. तर त्यांच्या ताकदीपुढे मला तिथे उभं राहायचं होतं. माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती. पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले 2 दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बैलांसोबत वगैरे. पण मला विशालने खूप मदत केली ह्यात, कारण त्याने मला काही काही अशा पॉईंट सांगितले की ठीक आहे, तू ते चालवतेस, तू टेक्निक शिकतेस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तू बैलांना समजून घे. आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ते अशी बैल अशी करून मागे वळून बघायची. आणि मला कुठलाही बैल असंच बघणार, अशी जर मालकी नसेल की नाही. याने खूप मदत केली माझी. यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आणि अर्थात बैलगाडा चालवणं ही फक्त एकाची नाही, तर त्या 2 बैलांची आणि त्या मालकाची, अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो. वा वा, तुम्ही शर्यत सुरू तर केली आणि तुम्ही ती जिंकणार याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. थँक्यू. नाना, मला तुम्हाला विचारायचं, एवढी गोड धडकेबाज दमदार तुमची लेक आहे, तुमचं तुमच्या लेकीच्या नातेविषयी काय सांगाल? अतिशय गोड अशी माझी मुलगी, जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे, आणि ती तितकीच धैर्याची पण आहे.
म्हणजे आता मालिका जेव्हा टी व्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्या वेळेला राया काही आमच्या घरामध्ये बळजबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही, त्यावेळेला ती त्याला कशा प्रकारे अडवते. एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे फक्त गोडच आहे असं नाही, हे पण गुण तिच्यामध्ये खूप आहेत. वा वा, एक नंबर. राया, मला तुला विचारायचंय, हा रोल आपल्याला मिळावा ह्यासाठी तू जन्म घेतलास का ह्या रोलने तुझ्यासाठी जन्म घेतला? एवढं परफेक्ट कसं काय कास्टिंग? म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल? आपण म्हणतो ना डेस्टिनी, किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. मी गेली 2 वर्ष मालिका केली नाही. एका फिल्मसाठी असा लुक केला, त्यानंतर ती फिल्म 90% शूट झालं. परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो 1 वर्ष, आणि काय करायचं आता, पुढच्या गोष्टी चालल्या होत्या. आणि त्याच वेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं, बरोबर चालत राहा, तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार. तर मला वाटतं स्टार प्रवाहने आणि संदीप सरांनी, सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती. मला फक्त तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, आणि ते जुळून आलं. आणि हा लुक, ही बॉडी, ही दाढी, हे केस, हे सगळंच जुळून आलं. आणि त्यात बघा ना, म्हणजे योगायोग कसा, आम्ही माऊलींना एवढं मानतो. आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निगडीत, विठुरायाशी निगडीत, आणि विठुरायामधला राया. सो म्हणजे आयुष्यात मी लयच नशिबवान आहे, या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. जय, स्टार प्रवाहाबरोबर तू पहिली मालिका करतोयस, इतकी वर्ष काय गोखले ब्रिज बनण्याची वाट बघत होतास? नाही, पण डेफिनेटली इट इज म्हणजे खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवाससोबत. माझा पहिलाच, जसं तू आता बोललास की पहिलीच मालिका, आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफमधली. मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा 2 केले आणि रियालिटी शोज करत होतो. पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे, बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करतायत प्रोमोची, सगळेजण वावा करतात कास्टिंगची, बिकॉज कुठेही 1% ही कॉम्प्रोमाइज नाही केलाय इन टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा. आपण जसा एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो आहे, काय म्हणतात, ट्रेलर बघतो तसं ते बनवलेलं आहे. सो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट घेतात, 100%. बरोबर. पण मी बोलतोय की 100% क्रेडिट गोज टू स्टार प्रवाह. हो, जबरदस्त. पण तू म्हणलास की नाही, आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमे बघून म्हणतील येड लागलं प्रेमाच्या सारखे यांनी पिक्चर बनवले. मराठी काय काय सगळे आपापल्या कार घेऊन घरी गेल्यानंतर मुलुकमाई दंगा वाजवायला बोलवणार का शशिकलाला? शशिकला तरी अतिशय नाईक, जोरदार. स्टार प्रवाहाला दमदार खलनायिकांचा इतिहास आहे. त्या दमदारच्या दमदार खलनायिका म्हणजे शशिकला. अतिशयताई, सॉरी जरा ते काय झालं, तुमच्या प्रोमो मध्येच बघून गळपटलो मी, म्हणून जरा विसरलो. पण तुम्ही आलं लक्षात पुढं तुम्ही आधी बसून घ्यायचं, माझ्या बाजूला उभं राहायला गेलंय, मला जरा दडपण यायला लागलं. बसा, बसल्या. हा, जबरदस्त, अतिशय